हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आर माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. सो आज माझे डोळे तुम्ही पाहू शकता. माहितीने अचानक सकाळपासून खूप खाजवून राहिले आहे, इचिंग करून राहिले आहे आणि या डोळ्यावर जास्त स्वेलिंग आलेली आहे. सो इग्नोर जाऊ द्या. आणि आता वाजले आहेत पूर्ण 9:45. मी मघांपासूनच उठली आहे, बट मी या डोळ्यापायी पूर्ण पागल झाली, याच्यातून पाणी गळून राहिलं. तर थोडा रील्स स्क्रॉल करत होती. रील्स बघता बघता आपलं काम सुरू होतं. म्हणजे थोडेसे डोळे असे लावले की थोडा आराम वाटून राहिला, पण कुठं झोप येते आता परत. आता उठते मी. बेडरूमचा दरवाजा बंदच आहे आणि मनूवर मी आताच ओरडली तर ते पळाली. तिला म्हटलं याव 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 करून राहिली ती बाहेर जायसाठी. तिला म्हटलं काही बाहेर जायला भेटणार नाही आहे, ओरडून म्हटलं तर लपून गेली. तर दरवाजा बंदच आहे. मी आता दरवाजा पण ओपन करते, थोडे रील्स स्क्रोल करते, बघते आणि मग जाते मी बाहेर. तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या व्लॉगमध्ये. तर मी आता करते नाश्ता, तो म्हणजे छानपैकी पुलाव. तर तुम्ही पण या पुलाव खायला. आणि मम्मीनी हे बरबटी केली आहे सोबतच, ही बरबटी पण खाणार आहे सोबतच मी टेस्टला. आणि मम्मी आता पापड पण घेणार आहे खायला सोबत. सो तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या व्लॉगमध्ये. गाईज, आता एक मोठा हादसा होते बचाय. मांजरला माहीत नाही काय झालं, तर माझं नाक एकदम तिनं लिटरली धरून टाकलं होतं. पाहू शकता, खूप बेकार अशी डसली आहे. ते खूप भयंकर आहे. तर मस्त जाऊन लपली, कुठं लपली तर. सब फायनली माझी आंघोळ वगैरे झाली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि रूम पण पूर्ण क्लीन झालेली आहे माझी. झाडू वगैरे मारलेला आहे मी, पोछा नाही मारला आज. आणि माझी मनू पहा कुठे बसलेली आहे. मगाशी माझ्या नाकवर टंकन टसून मस्त इकडे आराम फरमावून राहिली. तिला माहीत आहे इथं जर आली तर ही आपल्याला काचलकुचल करते, म्हणून ही बसली आहे इथे. आणि मॅडमनी मस्तपैकी जेवण वगैरे सगळं फिनिश तपासट केलेलं आहे. मनू, आप कुछ कहना चाहेंगी? नहीं? ओके, वो नहीं बोल रही है. आणि माझं स्वेटर खराब होत आहे ना. हां हां काय माझं स्वेटर खराब होत आहे. उठ त्याच्यावरून. उठतं काय? सो कुछ भी रिस्पॉन्स नहीं दे रही है गाइस, उसको गुस्सा आ रहा है. तर तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. आज काय नवीन करावं काही सुचत नाही आहे मला. आणि दिवसभर असं घरी राहून बोर पण होते खूप जास्त. कस्टमर असले म्हणजे दिवस चालला जाते, मग खाली बसलं म्हणजे खायची इच्छा होते. आणि आता सध्याच तर पैशाची बहुत सारी तंगी आहे, तर मी बाहेरचं खूप काही खाऊ शकत नाही. पहले तो बहुत खा लिया मैंने, बट अब नहीं ऐसा कर सकती मैं, क्योंकि अब मतलब मेरा सीज़न है और बाद में पावसाळा लागून जाईन. सो पावसाळ्यामध्ये काहीच कस्टमर राहत नाही. सो आता मी जर पैसे ते बचावले सेविंग केले तर ते मला पावसाळ्यामध्ये काम येईल. सो त्याच्यामुळं मग आता थोडं तंगीमध्ये चालू ठेवावं लागणार आहे. आणि बघू आता जर काही रील्स वगैरे भेटत असेल चांगले एखादी तर शूट करून घेते मी. असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. आणि पहा गाईज, पहा, इसका आराम फरमाना देख लीजिए आप लोग. हाँ हाँ एवढी बदमाश आहे ना हे. जेवायला. आणि मी जेवणामध्ये आज म्हणजे आत्ताच बनवलं ते म्हणजे आहे खिचडी. आणि इकडे आहे टेस्टी बेसन, पाहू शकता तुम्ही. छान. तुम्ही पण या जेवायला. आणि सोबत इकडे ताक पण आहे. सो तुम्ही पण या जेवायला गाईज. नंतर मग मम्मी आणि मी गेलो होतो ग्लॅम स्टुडिओमध्ये. तिथे एक मम्मीचा न्यू लुक करायचा होता मला आणि एक व्हिडिओ पण शूट करायचा. सो त्यांनी छान प्रोसेस वगैरे चालू केली होती सर्व. आणि मी तुम्हाला फायनल लुक डायरेक्ट माझ्या नेक्स्ट एक सेपरेट रील येईल. आणि माझी मम्मी फर्स्ट टाईमच असं काहीतरी करणार होती. सो तिला खूप बोरून राहिलं होतं तिथे इतका वेळ बसून करावं तरी काय. तर तिचा मोबाईल पाहिला होता थोडा वेळपर्यंत. आणि इकडे मलाही खूप बोर झालं होतं, खूप वेळ बसावं लागलं. तरी तिचे केस खूप पातळ होते म्हणून बरंच लवकर झालं. थोडे जाड असते तर काय माहित किती वेळ लागला असं. चला, असो फायनली झालं होतं आमचं सगळं कंप्लीट.
फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि मम्मीचं कॅरेटिंग झालेलं आहे. बिकॉज मला मम्मीचा काहीतरी मम्मीचा काहीतरी न्यू लुक करायचा होता थोडा. सो त्यासाठी मी मम्मीला तिथे सॅल्यूनमध्ये नेलं होतं आणि तिथे भरपूर अशा ऑफर्स पण आहेत. तर त्या ऑफर्सबद्दल मी तुम्हाला सांगेलच. माझी इंस्टाग्रामवर रील येईलच ऑफर्सबद्दल आणि भरपूर चांगल्या ऑफर आहे. तुम्हाला एवढ्या चांगल्या लक्झरियस सलूनमध्ये ऑफरमध्येच जायला परवडेल. आणि कसं असते, कोणी नाही जाऊ शकत. मॅडम पहा मस्त झोपलं आहे. कोणी कसं आहे नाही जाऊ शकत, म्हणजे भरपूर अफोर्ड नाही करू शकत इतकं मोठं, कारण तिथल्या ज्या प्राईज आहे थोड्या हाय आहे. बिकॉज ते सलून लक्झरियस आहे, सो हाय असणारच. म्हणून जे लोक नाही जाऊ शकत त्यांच्यासाठी हे ऑफर असते, जशी मी पण माझ्या पार्लरमध्ये ठेवत असते. तर तसंच तिथे पण ऑफर आहे. तर खूप चांगल्या ऑफर आहे. तर इथून 4-5 दिवसांनी किंवा 2-3 दिवसांनी मी रील अपलोड करेलच. त्यामध्ये तुम्हाला दिसेलच की कुठल्या ऑफर्स आहे सलूनमध्ये. तर तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मम्मी गेलेली आहे सेंटरवर. ती तिथे जात असते प्राणायाम मेडिटेशन करायला. सो तिथे गेली आहे, लगेचच आल्याबरोबरच गेली. आणि ह्या मॅडम पहा मस्त जेवल्या असन, परत तिथं झोपल्या. पहिले तिथे झोपली होती, आता इथं झोपली. म्हणजे झोपायचं आहे तर झोपायचं आहे आम्हाला, कुठंही असो पण झोपायचं आहे. चला असो म्हणा. सुबह मेरे को काट के अच्छा लगा देखो. हाँ न्याव उसको अच्छा लगा. आन्सर पटकनच देते, झटपट आन्सर देते ती, कोणताही विचारा. बाई झोप झाली? बरं नाही झाली, झोप अजून, डोळे लावून घे. झोपून जाय, कुठं जायला लागत आपल्याला. मी जात आहे आता बाहेर, बिकॉज अंबिकामध्ये काहीतरी नेल्स कलेक्शन आलं आहे. तर ते बघून घेते जाऊन तिथे. आणि कशी दिसतात बोकस. आणि इथे पाहू शकता तुम्ही पाल्यावर, तर मी फर्स्ट टाईम माझ्या घरात पाल बघितली. कुठून आली काहीच माहीत नाही. इकडे पण एक पाल आहे. सो मग मी गेले होती बाहेर माझ्या सामान स्पेशलसोबत. मग त्याला टाकायचं होतं पेट्रोल. त्यांनी पेट्रोल वगैरे टाकून दिलं. आणि यावर छान रिलायन्स पेट्रोल पंप आहे. खूप छान असं लक्झरियस फिलिंग येण्यालायक आहे हे. म्हणजे बाकी पेट्रोल पंपपेक्षा ते खूप खूप चांगलं वाटते. त्याच्यानंतर मग मम्मी इकडे भाजत होती वांग, कारण की तिला भरीत खायचं होतं. आणि मग तिला म्हटलं मला मोमोज बनवायचे आहे. सो त्यासाठी मग मी सगळं रेडी करून टाकलं होतं. आणि मोमोज माझे पाहू शकता तुम्ही कशी मी पटापटा बनवून टाकले होते. आणि मी फर्स्ट टाईमच या अशा वेगळ्या शेपचे बनवले होते. तर एकदम परफेक्ट तर काही आले नसेलच, जसे पण आले तसे खाल्ले मी. लगेचच प्लेटभर बनवले होते आणि तेव्हाच खाल्ले, कारण की भरपूर असे टेस्टी झाले होते. तसं पण कोणती पण गोष्ट आपण थोडीशी बनवली की ती खूप छान बनते. आणि खूप जास्त बनवायला गेलं की ते बनत नाही लवकर. सो चला असो, छान बनवून घेतले होते मी. आणि पसारा पण खूप जास्त झाला होता, म्हणजे भयंकर असा पसारा झाला होता. तुम्ही पाहू शकता तो सगळा पसारा मला आवरा लागला होता. पण भाई खाने की जो खुशी थी मेरी, उसमें वो तो 100 गुना ज़्यादा थी. और ये मैं कहाँ गायब हो गई क्या पता, उधर जा रही इधर आ रही, उधर जा रही इधर आ रही. आणि असं पटपट सगळं करून टाकलं होतं. आणि माझ्याकडे कसं आहे, मोमोजचं स्टीमर नसल्यामुळे मी डायरेक्ट इडलीचंच घेत असते, इडली पात्र. आणि त्याच्यातच खालचं जे प्लेट आहे सगळ्यात खालची ते काढून घेते. आणि सगळ्यात वरची आणि त्याच्या खालची अशीच ठेवते. म्हणजे जास्त एकदम काही इडलीसारखं काही त्याला हे म्हणजे नाही स्टीम नाही करावं लागत. पण हां 10 ते 15 मिनटं त्याला स्टीम करावं लागते. ते डिपेंड करते की आपण किती पातळ त्याची लाद जे बनवली आहे पुरी त्यावर. पातळ असली तर लवकर होते, आणि जर थोडीशी जाड असली थोडा वेळ लागते शिजायला. त्याच्यानंतर मग आहे. आणि इकडे मी भरीत केलेलं आहे वांग्याचं. आणि इकडे भात आहे. इकडे हे माझे मोमोज. काहीच आपलं भी आ जाइए खाने के लिए स्वादिष्ट मोमोज. आता मी बसली आहे जेवण करायसाठी. आणि मम्मी यायची आहे, कारण की मम्मीला मी पाठवला आहे वरती माझा मोबाईल आणायला. आणि इकडे प्यारे प्यारे मोमोज देख सकते हैं गाइस आप लोग. टेस्ट करके देखती हूँ मैं ये छोटा वाला सबसे पहले. एक नंबर. तुम्ही पण या गाइस खायला.
सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब प्लीज करत जा गाईज. मला सबस्क्राईब तुम्ही अजिबात सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ बघून घेता बस, पण सबस्क्राईब करत जा. बाय.